बोल ना म्हणा अरुण हे कसं केलेलं आहे का ऊस याच्यात हे सोयाबीन याच्यात हे निरापडीत दिसू लागलं राहत पडीत नाही ऊसाची अजून जसं पडीत नाही हे याच्यात काय झालं माहितीये का 4 जुलैला आम्ही पेरणी केली होती पिंटभाऊच्या वावरात आम्ही पेरणी केली होती त्यावेळेस इतकाला ऊस होता सरसकट पूर्ण ऊस होता त्याच्यात टोकन केली बाजारात सोयाबीन त्या 4 जुलैला आम्ही इथं येऊन पाहतो गणेश भाऊ शिंगाडे आलते आम्ही दोघं पुन्हा ते गजू नांगरे आलता त्याचा पोरगा अभिषेक आलत अभिषेक तर म्हणे डायरेक्ट गेला पलटीच मारायला पाहिजे मी नांगराची आणि तुमचं येऊ शकत नाही सोयाबीन आज पाहता सोयाबीन पहा कसं आहे ते पान सोयाबीन एक ईद आणि म्हणजे दीड तिच्या पुढं सोयाबीन फुटा झाले फुटाचं सोयाबीन झालं नाही 1 फुटा सोयाबीन झाले आपलं काळ्या रातलं असं सोयाबीन नाही काय का कोणाचं नाही ना आणि पहिल्यानं काय ऊसाचं नांगरा बुडके याचा रोटर हाना पुन्हा डबल याचा लय थाट होता राहणार येतो पुन्हा ते गाडी बैलांनी ते बुडके नेऊन टाकायच्या भाई याच्यात पुन्हा 65 जशाल तसंच राहिलं ऊसाचे कांडे आहेत ना तसेच रामजी मी काय म्हणतो माहिती का 5 तर सोड पण ज्यावेळेस लागवड केली की 4 जुलैला त्यावेळेस इतकाला ऊस होता रे गणेश भोजपूर पाहूनच म्हणे हे कामीच नाही म्हणजे तुम्ही काय करायला म्हणे तुम्हाला कटाळा आला म्हणे वावरायचा लंबट झाली तुम्हाला वावर म्हणे पण आज पा वावर कसं झाले निश्चित सोयाबीन दिसायली ऊस आहे का ऊस नाही ना दसकट आहे ऊसाचे बायोमास साडीला घेऊ पिंट पाहून सगळ्यात परफेक्ट झाला ना याला खत नाही टाकलं सोयाबीनला तरी सोयाबीन आपण पेरणी सोबत खत देऊन बी सोयाबीन असेल आणि तिच्यावर किडे आणि हिच्यावर कोणती किडे सांगा बरं हे झाडावर कोणती किडे याच्यावर पानं तर कुरतडली जाते थोडेफार पण ते तुडतुड्या नाही ना त्यानं कुरतडले असते नाही पण याच्यात एक महत्वाचा पॉइंट एक झाला याचा नांगराचा खर्च जवळजवळ आता ऊसाचं रान कमीत कमी आहे 2,500 रुपये 2,000 रुपये एकरच्या वरच नांगरायला गेला असतं त्याच्यानंतर रोटर 1000 रुपये एकर नांगरायला आणि पुन्हा रोटा जर हाणायचा म्हणलं तर 1500 रुपये रोटा आहे म्हणजे ते झाले 3,500-4,000 तेच चालेल होत नाही पुन्हा त्याला मोगडून पुन्हा एकदा रोटा आणावा लागतो तेव्हा पेरणीशी योग्य रान होत ते आता हे ऊसाच्या बुडक्या तसंच येत नाही आता काय ऊसाच्या बुडक्या ऊस पाड्याले काही बांधाले ऊस काही दसकट आहेत काही अजून थोडेफार आता याच्यात पुन्हा ओडीशी किंवा सोयाबीन मधलं तणनाशक आणलं तर हे बाकीचे चट जळत आहे सोयाबीन चट आता मस्त सोयाबीन झाली एकदम म्हणजे याचा खर्च बराचसा वाचला याच्यातला जवळजवळ 10-12 हजार रुपये एकरी खर्च वाचला आणि आता ह्या रानात यायचे आता इथं कामगंध सापळे आणि चिकट येलो पिवळे सापळे लावणं झाले होते ह्या रानामध्ये असे चिकट पिवळे सापळे